मी स्टॉक मार्केटचं ह्याच्यात मी पहिले इक्विटी आणि F&Oमध्ये करत होतो. मी इथे पुण्याचीच होते. त्यांचे ऑनलाईन क्लास केले. ते 6 महिने मी क्लासच केले त्यांचे. त्याच्यानंतर मग त्यांचं काहीतरी म्हणजे रिस्पॉन्स नव्हता, म्हणजे बंद झाल्यासारखं होतं. आम्हाला काही फोन उचलत नव्हते. त्याच्यामुळे मग ते बंद झालं. मग आम्ही कन्फ्युजन झालं, आता काय करायचं? मग तेवढ्यामध्ये आम्ही सरांचे व्हिडिओ पाहिले. तर ती सरांचे व्हिडिओ पाहून ते सरांचा जो व्हिडिओ होता, की आमच्या प्राईसच्या खाली 5 पैसे खाली जात नाही. तर त्या गोष्टीला माझं म्हणजे हे झालं, की नाही सरांकडे काहीतरी आहे. म्हणून मी तो कोर्स केला आणि त्या कोर्समध्ये मला भरपूर शिकायला मिळालं. माझा लॉस झाला नाही. कोर्स नंतर लॉस नाही झाला. पण मी माझ्या घरगुती याच्यामुळे ट्रेड कंटिन्यू करू शकलो नाही, ट्रेडिंग. हां, आणि नोकरीमुळे. आता नोकरी तर मी आता या मागच्या महिन्यात VRS घेतलेली आहे कंप्लीट. मी आता मोकळा झालो. त्याच्यामुळे मग आता मी कोर्स करतो आणि पुन्हा चालू करतो. मार्केट ही अशी वस्तू आहे, जेव्हा ही अशी आहे, की मार्केट कधी बंद होणार नाही. कोणतीही व्यवसाय करा, त्याच्यात काहीतरी येऊ शकते, पण मार्केटमध्ये कधीच येणार नाही. आणि मार्केट असं आहे, की हा ट्रेडिंग असा आहे, की आपण घरी उद्या आपण आजारी असलो, दवाखान्यात असलो, काही असलं, आपल्याला चालता फिरता नाही आलं, तरीही आपण ट्रेडिंग करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. आणि सरांची या स्ट्रॅटर्जी जी आहे, त्याच्यावर तर निश्चितच आपण करू शकतो. कारण मी आलो त्या बॅचला, जेव्हा 8 मार्चच्या बॅचला आलो, त्या बॅचमध्ये सरांनी तेच शिकवलं. आजही सर तेच शिकवतात. कारण सर त्यांच्या स्ट्रॅटर्जीवर ठाम आहेत. तेवढा विश्वास आहे आणि तो आम्हाला पण आज विश्वास आला, की तेव्हा आपल्या याच्यामध्ये काही फरक पडला नाही. याचा मतलब की सरांचं जी स्ट्रॅटर्जी आहे ही काम करते, 100% काम करते. आणि माझ्या बॅचचा जो माझा मित्र आहे, त्यांनी पण मला सांगितलं, की तो तर सरांना म्हणजे देवापेक्षाही देव मानतो. मी शेवटच्या दिवशी सरांना त्यांच्यासोबत बोलणं करून देईन, की त्यांनी त्याचं मनोगत फक्त ऐकून घ्या. ते पोलिसमध्ये आहेत, पण खूप त्यांनी मेहनत केली, म्हणजे स्टडी केली, बॅक टेस्ट केल्या आणि ते सक्सेस झाले. आणि चांगल्या गोष्टी आज चांगले ते ट्रेडिंग करून राहिले. त्यांचं लॉस कमी आहे, प्रॉफिट खूप जास्त आहे त्यांचा.